मित्रांनो, जय श्रीराम. वेलकम टू माय चॅनल लेट्स डू इंजिनिअरिंग विथ वाणी. सो फ्रेंड्स, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी एक आनंदाची बातमी आहे. मी त्यांच्यासाठी घेऊन येत आहे फिजिक्स इन इझी वेमध्ये. सो आज आपण पाहणार आहे फिजिक्सचा पहिला युनिट जो की आहे सॉलिड स्टेट. आणि त्यामध्ये जे काही IMP क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो आपला फर्स्ट युनिट आहे फिजिक्समध्ये, तो आहे सॉलिड स्टेट. याचे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार. तो पहिला आपला IMP क्वेश्चन जो की 101% म्हणजे कंटिन्यूअस विचारला जातो तो क्वेश्चन आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी और इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मटेरियलमध्ये कशी होते, सॉलिडमध्ये कशी होते, त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे बँड थेरीवरती. बँड थेरी, ओके. सो ते हा एकदम IMP क्वेश्चन आहे, हा पेपरमध्ये येतोच. तर मी तुम्हाला सांगते नेमकं आपण पेपरमध्ये लिहायचं कसं तो क्वेश्चन. तर सो बघा, कोणतंही मटेरियल हे कोणत्या ना कोणत्या प्रॉपर्टीवरती काय होते, क्लासिफाईड होते. तर तोच आपल्याला पॉईंट लिहायचा आहे. आणि आपण कशाची प्रॉपर्टी पाहता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी, तोच पॉईंट लिहून घ्यायचा. मटेरियल आर ऑलवेज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सम प्रॉपर्टी. कोणतेही मटेरियल्स ते कोणत्या ना कोणत्या प्रॉपर्टीवरती काय होतात, क्लासिफाईड होतात. आणि हेन्स वी विल कन्सिडर प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. आणि आपण मटेरियलमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीच्या प्रॉपर्टीज पाहणार आहे ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. आता ही बँड थेरी नेमकं काय? बँड थेरी ही एनर्जी गॅपवरती डिपेंड आहे. एनर्जी गॅप म्हणजेच फॉरबिडन गॅप. आता हे आहेत काय, बँड थेरी नेमकं म्हणते काय ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. बघा, बँड थेरीमध्ये काय असते, कंडक्शन मटेरियल्समध्ये काही कंडक्शन बँड राहतो आणि व्हॅलन्स बँड राहतो, राईट. सो हे खाली राहतो व्हॅलन्स बँड आणि ते कंडक्शन बँड. सो यामध्ये जो काही डिस्टन्स आहे याला म्हणतात एनर्जी गॅप किंवा फॉरबिडन गॅप. ओके. सो बघा, जो डिफरन्स बिटवीन दी या फिर डिस्टन्स बिटवीन दी कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड इज नोन ॲज द एनर्जी गॅप और फॉरबिडन गॅप. याच्याचवरती याच्याचवरती आपल्याला क्लासिफाईड करायचं आहे मटेरियल. तर मटेरियल तीन कॅटेगरीजमध्ये काय होतात, क्लासिफाईड होतात. पहिला आहे कंडक्टर, नेक्स्ट येतो सेमी कंडक्टर अँड लास्ट वन इज द इन्सुलेटर. तर बघा, कंडक्टरमध्ये 0 एनर्जी गॅप असते, सेमी कंडक्टरमध्ये 2 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी गॅप आणि इन्सुलेटरमध्ये 5 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी गॅप. हे मेन पार्ट आहे. जर का एवढं तुम्हाला आठवलं ना, तुम्ही बाकीचा आन्सर आरामात लिहू शकता, तुमच्या मनानेच लिहू शकता. फक्त मेन पॉईंट्स काय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, इथं आपण पाहणार आहे आता कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय? सो कंडक्टरमध्ये मी सांगितलं की याच्यातनी काय 0 एनर्जी गॅप आहे. आता 0 एनर्जी गॅप आहे म्हणजे कसं काय, याच्यातनी फॉरबिडन गॅप काहीच नाही आहे. मग याच्याचं डिस्टन्स किती आहे, तर मग बघा, हे जे कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड हे एकमेकावर काय करतात, ओव्हरलॅप करतात. म्हणून याच्यातलं जे काही डिस्टन्स आहे ते एकदम 0 आहे. म्हणून याचा एनर्जी गॅप किंवा फॉरबिडन गॅप किती आहे, 0 आहे. मग याच्यातनी जे काही इलेक्ट्रॉन्स आहे व्हॅलन्स बँडमध्ये ते डायरेक्टली कंडक्शन बँडमध्ये जातात. म्हणून याची कंडक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. म्हणून याला म्हणतात कंडक्टर. तर तेच पॉईंट आपण लिहून घ्या. इन कंडक्टर काय असतं, देअर इज नो फॉरबिडन गॅप. 0 एनर्जी गॅप म्हणजे काय, फॉरबिडन गॅप आहेच नाही. का? कारण की ते काय करतात, एकमेकांवर ओव्हरलॅप करतात. मग तोच पॉईंट आपण लिहून घेऊ. फर्स्ट पॉईंट येणार, इन कंडक्टर देअर इज नो फॉरबिडन गॅप. आता इन कंडक्टरमध्ये फॉरबिडन गॅप नाही आहे. का नाही आहे ते लिहू शकतो आपण. बिकॉज दी व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड are overlap to each other. Then large number of free electrons are available for conduction. बँड. बघा, हे समजलं एवढं. कंडक्टर बँडमध्ये फॉरबिडन गॅप नसतोच. फॉरबिडन गॅप म्हणजेच काय, एनर्जी गॅप नसतो. ओके, का नसतो, कारण की व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड काय होतात, ओव्हरलॅप होतात, एकमेकांवरती येतात ते. म्हणून त्याच्या एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतात ते. आणि त्याचमुळे काय होतात, फ्री इलेक्ट्रॉन्स आर इझिली अवेलेबल होतात कंडक्शन बँडमध्ये. ओके, रफमध्ये मी सांगितलं. आता याचीच डायग्राम आपण काढून घेऊ, ते होते नेमकं कसं. तर बघा, इथे लिहिते मी याची डायग्राम, जेणेकरून तुम्हाला एकदम पेपरमध्ये पण डायग्राम काढणं आवश्यक आहे. तुम्हाला मग एक्झामिनरला मग मार्क्स कुठे कट करायचे ते समजणार नाही.
तर बघा याच्यातनी काय होते, कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड एकमेकांवर ओव्हरलॅप होते, ते दाखवायचं आहे आपल्याला, एकमेकांना एकदम टच होताना दाखवायचं आहे कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड. हे काय झालं, वरचा असतो कंडक्शन बँड आणि हा आहे व्हॅलन्स बँड. झालं. इथे काही असं बघा हा एकमेकांवर ओव्हरलॅप होतं, म्हणून जे काही याच्यातनी फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन्स इझिली याच्यावरती काय होतात, जाऊ शकतात. डिस्टन्स कमी असेल तर लवकरात लवकर तिथं पोहोचू शकतो आपण, जर काही डिस्टन्स जास्त असलं तिथं पोहोचायला थोडा वेळ लागेल, समजलं ना. तसंच हे आहे, याच्यातनी एकदम काही डिस्टन्सचे म्हणून हे फ्री इलेक्ट्रॉन इझिली याच्यातनी जाऊ शकते, मग याची कंडक्टिव्हिटी काय झाली, जास्त झाली. समजलं एवढं. सो नेक्स्ट आपण हे 2 पॉईंट मेन आहे, 2 पॉईंट लिहायचेच. आता नंतर आणखीन एक काय, तर कंडक्टिव्हिटी याच्यावरती रूम टेम्परेचरवर पण जास्त, म्हणजे विदाऊट गिविंग एनी हीट, फक्त रूम टेम्परेचरवरती जे टेम्परेचर आहे त्याच्यावर त्याची कंडक्टिव्हिटी काय असते, हाय राहते. हा पण एक पॉईंट लिहायचा. द कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज व्हेरी हाय इवन ॲट रूम टेम्परेचर. झालं, एवढे पॉईंट लिहिले. आता एक्झाम्पल्समध्ये याचे एक्झाम्पल काय, पूर्ण मेटल, जे काही मेटल्स आहेत जसं आयरन झालं, ॲल्युमिनियम झालं, सिल्वर झालं, हे सर्व मेटल्स याच्यात येतात. एवढे 3 पॉईंट मी लक्षात ठेवायचे एक्झाम्पलमध्ये, ऑल मेटल्स आणि ही डायग्राम एवढं कंडक्टरमध्ये लिहायचं आहे, समजलं. देन आपण पाहू इन्सुलेटर. चला नेक्स्ट टॉपिक आहे आपला इन्सुलेटर पार्टमध्ये. कंडक्टर पाहिला आपण, आता नेक्स्ट पाहणार आहे इन्सुलेटर. बघा कंडक्टरमध्ये इझिली कंडक्ट होते इलेक्ट्रिसिटी, इन्सुलेटरमध्ये कंडक्ट होत नाही. आता त्याच्या मागचं रिझन आपल्याला पाहायचं आहे. पहिला पॉईंट हे की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते काय आहे, टाईटली बाउंड आहे. आपण पॉईंट लिहून घे म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, एवढंच टाईम वेस्ट होणार नाही. तर पहिला पॉईंट आपला की इन इन्सुलेटर valence electron is tightly bound to parent atom and forbidden gap किंवा एनर्जी गॅप. काय आहे, खूप जास्त आहे. फॉरबिडन और एनर्जी गॅप इज व्हेरी लार्ज. देअरफोर म्हणूनच काय होते, सो देअरफोर किंवा सो दोन्हीपैकी काय लिहू शकतो, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन from valence band to conduction band require high activation energy. Hence insulator do not show conductivity even at high temperature. आणि नेक्स्ट याचे एक्झाम्पल लिहायचे. एक्झाम्पल्समध्ये काय नाही, इन्सुलेटरचे वूड झालं, प्लास्टिक झालं, रबर झाला आणि इव्हन डायमंड पण येतो. एक्सेट्रा. सो हे आपण एक्झाम्पल्स पाहिले. आता बघा याच्यात काय आहे, एनर्जी फॉरबिडन जो गॅप आहे तो काय खूप लार्ज आहे. डायग्राम पण बघून घ्या.
बघा, हे झाला कंडक्शन बँड आणि हे व्हॅलेन्स बँड. आणि त्यातने जो काही डिस्टन्स आहे त्याच्यासाठी जेवढी एनर्जी लागते ती आहे 5 इलेक्ट्रॉन वोल्ट. फॉरबिडन एनर्जी गॅप एवढायचं काय आहे डिस्टन्स आहे. समजलं इथपर्यंत. हे झालं पूर्ण इन्सुलेटरबद्दल. इन्सुलेटरमध्ये काय काय पाहिलं आपण. हा, तर इन्सुलेटरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहिला. इन इन्सुलेटर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज टाईटली बाउंड टू पॅरेंट ॲटम. आणि नेक्स्ट फॉरबिडन गॅप किंवा एनर्जी गॅप इज व्हेरी लार्ज. हे फॉरबिडन गॅप आणि एनर्जी लार्ज कसं आहे, जास्त आहे. आणि पहिला आपण पाहिला की बा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आहे, टाईटली बाउंड आहे टू पॅरेंट ॲटम. हे सांगायसाठी बघा एक एक्झाम्पल सांगते. याच्यामध्ये काय होते, सपोज आपण एक ॲटम घेतला कार्बन, ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 6. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार 2,4. आता याचं स्ट्रक्चर पाहताना बघा, सपोज हा कार्बन हे झाला त्याचा न्यूक्लियस. फर्स्ट इलेक्ट्रॉनिक शेलमध्ये येतात त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स आणि नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक शेलमध्ये झाले याचे 4 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4. आणि दुसरा आपण ॲटम घेतला सपोज सोडियम घेतला आणि याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 11. ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार मग 2 8 आणि 1. जसं की हे झाला सोडियम. देन फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नेक्स्ट शेलमध्ये येणार 8 इलेक्ट्रॉन आणि लास्ट वन शेलमध्ये येतो ओनली 1 इलेक्ट्रॉन. तर बघा कार्बनमध्ये काय होते 4 इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून हे याच्याशी कनेक्ट आहे. याला काढणं काय होणार आपण इझिली या 4 इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला नाही काढू शकत. जे लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जे लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 1 आणि कार्बनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 4. मग 4 इझिली आपण इलेक्ट्रॉन्स काढू शकत नाही, बट हा 1 इझिली काढू शकतो. मग हा सोडियम काय झालं इझिली आपण याला काढू शकतो, हे मेटल झालं. सोडियम तसंही काय आहे मेटल. बट कार्बन इझिली जाऊ शकत नाही, हे येतो इन्सुलेटरमध्ये. समजलं. कारण की याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे काही लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जे इझी काय आहे टाईटली बाउंडेड आहे टू पॅरेंट ॲटम. जो काही ॲटम आहे त्याला काय ते टाईटली बाउंड आहे म्हणून. आणि फॉरबिडन एनर्जी गॅप काय खूप जास्त आहे. मग त्यामुळे काय होते ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. हा झाला व्हॅलन्स बँड. आणि या व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स इझिली ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे जास्त एनर्जी पाहिजे. जर का आपण याला हीट दिली एनर्जी दिली तर ते इलेक्ट्रॉन्स मे बी जाऊ शकतात पण तरी ते जात नाही. त्यामुळे इन्सुलेटर काय करत इंडक्टिव्हिटी शो करत नाही इव्हन ॲट हाय टेम्परेचर. याचाच कंडक्टरचा पॉईंट काय होता की बा कंडक्टिव्हिटी लो टेम्परेचर पण काय करतात कंडक्टिव्हिटी शो दाखवते. बट इन्सुलेटर हाय टेम्परेचर पण कंडक्टिव्हिटी करत नाही. ज्याचे एक्झाम्पल आहे वूड झालं, प्लास्टिक, रबर, डायमंड एक्सेट्रा. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर हॅज कंडक्टिव्हिटी लायज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. म्हणजेच कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये जे काही कंडक्टिव्हिटी आहे अशा ॲटम्सला म्हणतात सेमीकंडक्टर. आणि सेमीकंडक्टरमध्ये काय आहे फॉरबिडन एनर्जी गॅप आहे तो काय आहे स्मॉल आहे. बघा डायग्राममध्ये पाहू शकतो आपण. हे काही फॉरबिडन एनर्जी गॅप आहे तो इन्सुलेटरपेक्षा कसा आहे स्मॉल आहे. 2 इलेक्ट्रॉन वोल्ट्स आहे. कंडक्शन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. ओके. सो ॲट रूम टेम्परेचर सेमीकंडक्टर ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर. रूम टेम्परेचरवरती काय होते सेमीकंडक्टर हा इन्सुलेटरसारखा ॲक्ट होतो. बट व्हेन अ स्मॉल एनर्जी सप्लायज द इलेक्ट्रॉन. जेव्हा आपण काही स्मॉल एनर्जी इलेक्ट्रॉनला सप्लाय करतो देन इलेक्ट्रॉन इझिली जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड अँड इट्स ॲक्ट ॲज अ कंडक्टर. बघा याच्यातनी काय आहे व्हॅलन्स बँडमध्ये काय आहे इलेक्ट्रॉन्स आहे. हे इलेक्ट्रॉन्स काय असतात ॲट रूम टेम्परेचरवरती इन्सुलेटरसारखे ॲक्ट करतात. बट जेव्हा आपण याला थोडीशी एनर्जी देतो हीट देतो तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स काय होते कंडक्शन बँडमध्ये ट्रान्सफर होते आणि मग नंतर ते कंडक्टरसारखे ॲक्ट होते जेव्हा आपण त्याला टेम्परेचर देतो किंवा हीट सप्लाय करतो किंवा एनर्जी देतो. समजलं. मग हे बघा सेमीकंडक्टर रूम टेम्परेचरवरती इन्सुलेटरसारखं ॲक्ट होते आणि जेव्हा आपण त्याला एनर्जी सप्लाय करतो तेव्हा ते कंडक्टरसारखं ॲक्ट होते म्हणून याला म्हणतात सेमीकंडक्टर. ओके. याचे एक्झाम्पल असतं सिलिकॉन. तुम्हाला माहिती असेल तर सिलिकॉन कोणी सोलर प्लेटमध्ये यूज केले जाते.
सिलिकॉन सोलर प्लेटमध्ये यूज केलं जाते. जेव्हा सोलर एनर्जी मिळते, सूर्याची रेस त्याच्यावरती पडते, तेव्हा ते सिलिकॉन्स जे आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्याला इलेक्ट्रॉन्स सप्लाय करते. आणि हे इथपर्यंत झालं आपलं सेमी कंडक्टर. लास्ट आपण पूर्ण वन शॉटमध्ये एक क्वेश्चन कसा आहे ते रिवाईज करूया. आपला क्वेश्चन होता क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी ऑल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहिला, मटेरियल आर ऑलवेज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सम प्रॉपर्टी, हेन्स वी विल कन्सिडर प्रॉपर्टीज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. म्हणजेच मटेरियल कोणत्या ना कोणत्या प्रॉपर्टीवरती काय होते, क्लासिफाईड होते. आणि इथेच आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची प्रॉपर्टी आपण क्लासिफाईड करते ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. तर मटेरियल तीन कॅटेगरीमध्ये काय झालं आहे, क्लासिफाईड झालं आहे. पहिलं आहे कंडक्टर, देन सेमी कंडक्टर, देन इन्सुलेटर. आपण कंडक्टरमध्ये काय काय पाहिलं, कंडक्टरमध्ये काय असते, फॉरबिडन एनर्जी गॅप नसतोच. देअर इज नो फॉरबिडन एनर्जी गॅप. व्हाय? कारण की व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड काय होतात, ओव्हरलॅप होतात एकमेकांवरती. म्हणून जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तो अवेलेबल असतो फॉर कंडक्शन बँड. सो द कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज व्हेरी हाय इव्हन ॲट रूम टेम्परेचर. कंडक्टिव्हिटी कंडक्टरची रूम टेम्परेचरवरती पण काय असते, जास्त राहतो. ही डायग्राम काढायची. कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड, फॉरबिडन एनर्जी गॅप आहेच नाही, कारण की ते काय होतं, एकमेकांवर ओव्हरलॅप करतात. म्हणून याच्यातले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इझिली अवेलेबल होतात कंडक्शन बँडमध्ये. याचे एक्झाम्पल्स येतात ऑल मेटल्स. नेक्स्ट आपण पाहिलं आहे इन्सुलेटर. इन्सुलेटरमध्ये काय होतं, इन इन्सुलेटर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज टाईटली बाउंड. मी तुम्हाला इलेक्ट्रॉन्सचं सांगितलं होतं कार्बनचा आणि सोडियमचा ॲटम घेऊन. सो सोडियम काय झाला, मेटल झाला. आणि कार्बनचे जे काही 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते काय असतात, टाईटली बाउंड नसतात टू पॅरेंट ॲटम. सो आणि याची फॉरबिडन जे काही एनर्जी गॅप आहे ती काय आहे, खूप जास्त आहे. बघा तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता 5 इलेक्ट्रॉन वोल्टची काय आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप आहे. म्हणूनच त्यामुळे काय होते, जे काही ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स असते फॉर व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड अँड हाय ॲक्टिवेशन ऑफ एनर्जीवरती पण ते काय होते, त्याला रिक्वायर करते. आणि इव्हन त्याच्यावरती पण ते काय होते, खूप होतच नाही. म्हणून हेन्स इन्सुलेटर डू नॉट शो, ते शो करत नाही कंडक्टिव्हिटी इव्हन ॲट हाय टेम्परेचर. ज्याचे एक्झाम्पल काय आहेत, वूड, प्लास्टिक, रबर, डायमंड एक्सेट्रा. आणि ही डायग्राम समजले तुम्हाला. झालं. नेक्स्ट आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरमध्ये काय पाहिलं आपण, जे की सेमीकंडक्टरची जी कंडक्टिव्हिटी आहे ती इन्सुलेटर अँड कंडक्टरमध्ये लायच होते. आणि इन सेमीकंडक्टर फॉरबिडन एनर्जी गॅप कशी आहे, खूप स्मॉल आहे. हे बघा डायग्राममध्ये पाहू शकता. ॲट रूम टेम्परेचरवरती काय होते, सेमीकंडक्टर हे इन्सुलेटरसारखं ॲक्ट होते. बट वेन स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायज टू द इलेक्ट्रॉन, देन इलेक्ट्रॉन कॅन इझिली जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. रूम टेम्परेचरवरती हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते एकाच जागेवर असतात, म्हणून ते इन्सुलेटरसारखे ॲक्ट होतात. पण जेव्हा आपण याला स्मॉल एनर्जी देतो तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इझिली मूव्ह होतात फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. देन इट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. सो जेव्हा आपण एनर्जी देतो तेव्हा हे कंडक्टरसारखे ॲक्ट होते. आणि जेव्हा रूम टेम्परेचरवरती हे इन्सुलेटरसारखे ॲक्ट होते, म्हणून याला म्हणतात सेमीकंडक्टर. जसं की एक्झाम्पल झालं सिलिकॉन, जर्मॅनियम, गॅलियम एक्सेट्रा. सो हे 3 मेन पार्ट आहे ह्याच्यातनी या क्वेश्चनमध्ये ते लिहायचे. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकते या क्वेश्चनमध्ये. आणि हा क्वेश्चन खूप IMP येतो, म्हणजे येतोच हा क्वेश्चन. ओके. हां, नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे सेमीकंडक्टरमध्ये जे काही कंडक्टिव्हिटी आहे त्याचे टाईप्स येते. सो नेक्स्ट लेक्चर पण तुम्ही अटेंड करावे. आणि इथेच थँक्यू. वी विल एंड द टॉपिक. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड इफ यू हॅव एनी डाऊट देन प्लीज कमेंट. Bye.